आंबोली घाटाच्या परिसरामध्ये असलेल्या दाट जंगलामध्ये नारायणगड नावाचा एक अपरिचित असा किल्ला आहे, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी तालुक्यामध्ये येतो. आणि हा किल्ला पाहणं म्हणजे खरंच एक वेगळा अनुभव होता आमच्यासाठी. शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी नितीन दोरे आणि आत्ता मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली जे थंड हवेचं ठिकाण आहे त्याच्या पुढे असलेलं हे गेळेगाव. आणि गेळेगावपासून नारायणगडला जाण्यासाठी रस्ता आहे, म्हणजे बेस विलेज आहे नारायणगडचं. अपरिचित असा हा नारायणगड किल्ला आहे आणि जवळपास 1.5 तास किल्ल्यावर जाण्यासाठी लागतो. फारसे अवशेष किल्ल्यावरती नाही आहेत, परंतु तो किल्ला आपल्याला बघायचा आहे. आणि इथले जे गाईड आहेत, गुरु म्हणून गुरु गवस, ते आल्यानंतर आपण निघणार आहोत. आणि या घरामध्ये रात्री आम्ही मुक्काम केलेला आहे. खूप सुंदर अशी सोय त्यांनी आमची केली होती. अनपेक्षित असं हे सगळं आमच्यासाठी होतं, कारण गेळेगावामध्ये मोठमोठे राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे नाही आहेत. थोडं लांब असलेलं हे गेळेगाव, परंतु या काकांनी आमची सोय केली. या ठिकाणी जेवण बनवून रात्री जेवण करून छान शांत अशी झोप आम्हाला लागली. सकाळी उठून सगळं आता आवरावर करून आम्ही नारायणगडच्या दिशेने जाणार आहेत. आणि माझ्यासोबत देवरुख काका आहेत, विलास आहे, देवरुखकर काका आहेत, विलास आहे, प्रदीप दादा शिंदे पहिल्यांदाच माझ्यासोबत ट्रेकला येत होते. त्यानंतर रोशन मोरे आणि हर्षदा आणि आम्ही असे 6 लोक आणि आमचा गाईड 7वा. असे आम्ही नारायणगडच्या दिशेने आता मार्गस्थ होतो आहे. गाईड आल्यानंतर आम्ही निघतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अपरिचित अशा या किल्ल्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर एक गेळेगाव, खूप सुंदर असं गाव आहे, निसर्गरम्य ठिकाणी असलेलं गेळेगाव. त्यानंतर आणखीन इथे एक निसर्गरम्य असा एक पॉईंट आहे, कावळसाद ना, कावळेसाद हा एक इको पॉईंट आहे. तो देखील आपला वेळ भेटला तर आपण त्या ठिकाणी 10 मिनिटासाठी का होईना भेट देणार आहोत. असाच निसर्गरम्य ठिकाणी असलेला परिसर आणि अपरिचित असा किल्ला आपण आज बघणार आहोत. या ट्रेकिंगला गेळेगावमधलं हे रवळनाथ मंदिर आहे. प्रशस्त असा हा परिसर गेळेगावमधल्या मंदिराचा. आणि खूप सुंदर अशी घरं त्या गेळेगावमध्ये आहे. निसर्गरम्य असं हे गाव. आणि ते ग्रामपंचायत कार्यालय गेळेगावचं. आज पर्यटक दिन असल्यामुळे त्या ठिकाणी ध्वजारोहण झालेलं आहे. ग्रामपंचायत कार्यालय गेळे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी तालुक्यामध्ये असलेलं हे गेळेगाव आहे. आणि ह्या गावातनं रस्ता नारायणगड किल्ल्याकडे जातो. आपल्याला जर नारायणगडला जायचं असेल तर या गावामध्ये यावं लागतं. अतिशय सुंदर असं हे गाव आहे. सुंदर अशी घरं या गेळेगावामध्ये आहेत. आणि या घरामध्ये रात्री आम्ही मुक्काम केला होता. खूप छान सोय इथल्या काकांनी आमची केलेली. आणि आता सर्व बॅग पॅक करून आता आम्ही गाडीमध्ये ठेवून किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी तयार झालेलो. काकांनी खूप छान अशी बाग आपल्या घराच्या अवतीभोवती सजवलेली आहे. जास्वंदीची फुलं आहेत, गुलाबाची फुलं आहेत. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहे नारायणगडच्या दिशेने जाण्यासाठी. ही या काकांचं घर आहे. आणि या घराच्या टेरेस होती, आम्हाला झोपण्याची सोय केली होती. हे बघा, गुलाबाची फुलं बहरलेली आहेत. गच्च अशी भरलेले गुलाबाचं झाड आहे. अनेक शोभेची झाडं आहेत, केळी आहेत, नारळ आहेत. अशा अनेक प्रकारची झाडं आपल्या घराच्या अवतीभोवती लावलेली आहेत. त्यामुळे खूप सुंदर असं हे या गेळेगावातलं घर आहे. आणि या गेळेगावातला आमचा हा गाईड आहे, गुरु. आणि तो कलाकार देखील आहे. आपल्या नाटकांमध्ये कोकणातल्या कामं करतो. पारपोली घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या नारायणगड किल्ल्याचा वापर केला जायचा. रेडी बंदर, त्यानंतर वेंगुर्ला, मालवण या बंदरामध्ये उतरणारा माल घाट माथावर नेण्यासाठी वेगवेगळ्या घाट रस्त्यांचा वापर केला जायचा. त्यातला पारपोली हा घाट, या घाट रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या नारायणगड किल्ल्याची सावंतवाडी संस्थानाचे अण्णासाहेब खोंड यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. असा किल्ल्याचा एकमेव इतिहास आहे. बाकी टेहाणीसाठी या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग केला जायचा. आणि पूर्ण चारी बाजूनी जंगलाने वेढलेला हा परिसर आहे. आणि त्यामध्ये असलेला हा किल्ला नारायणगड. प्रदीप भाऊ शिंदे हे देखील माझ्यासोबत काही मोहिमांना होते, गडकोट संवर्धन मोहिमांना. त्यानंतर आम्ही केदारकंठा ट्रेक केला होता डिसेंबरमध्ये, तेव्हा माझ्यासोबत होते. आणि आत्ता या कोकणातील किल्ल्यांच्या दुर्ग भटकंतीसाठी पुन्हा एकदा माझ्यासोबत आलेले आहेत. आम्ही 6 लोक मुंबईवरून आले आणि दुर्गप्रेमी आहे. त्यानंतर दुर्ग संवर्धनाची देखील आवड या प्रदीप दादाला आहे. असं व्यक्तिमत्व आहे. जंगलामधून ही पायवाट आहे
आणि आता जानेवारी महिना आहे त्यामुळं गवत सुकलेलं आहे. नाहीतर गवतामधून चालायला खूप अडचणी येतात. जुन्या काळी बोरूसाठी जी इंक वापरली जायची, शाई वापरली जायची, ही शाई वापरायची याची जुन्या लायची. याला कुठलं नाव याचं, काय नाव झाडाचं? याला आपल्या इकडे कापशी बोलतात. कापशी असं याला इथं या म्हणजे भागामध्ये पेपरला. आणि हे ती जी शाई वापरतात शाई वापरतात ती याची बनवली जायची. आणि हे मसाल्याचे पदार्थ. हे शिकखाईचं झाड आहे बघा, केसांसाठी खूप उपयुक्त असतं. शिकखाई तेल वगैरे आपलं आयुर्वेदिकमध्ये भेटत असेल हे शिकखाई आहे. आणि इथे हे लिंगदेव आहे या रस्त्यामध्ये. आपण दर्शन घेऊया लिंगदेवाचं. छान आहे, पण मूर्ती पण आहे. लिंगदेव म्हणतो त्याला. हे शिवलिंग आहे आणि मूर्ती आहेत बघा. या ठिकाणी वाघाची गुफा आहे. जो गाईड त्याने आम्हाला सांगितलं, आपण बघूया. शांततेमध्ये जास्त आवाज नाही करायचा. या परिसरामध्ये वाघाचा खूप वावर आहे. पट्टेरी वाघ, बिबट्या नाही. बिबटे पण आहेत, पण पट्टेरी वाघ देखील मोठ्या प्रमाणात या जंगलामध्ये आहेत. ते गुफा आहे, मला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. हे बघा, ती गुफा आहे. हरून माझी मामा हरून वाटेल असं वाहून घेऊन गेला आम्हाला बघून. म्हणजे काटे टाकले त्याच्यामध्ये यायला टाकले. काटे बाजूला टाका, हा घेऊन जातो. ती वाघाची गुफा आहे. असा जो भाग असतो ना, सिंधुदुर्ग विभाग शालेय परीक्षा हिंदुस्थान या ठिकाणी रूटमार्क लावलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या लोकांना हा मार्ग सापडावा आणि चुकणार नाही त्या हिशोबाने हे सर्व रूटमार्क हे बोर्ड लावलेले असतात. आणि आमच्यासोबत सिनियर सिटीजन दीपक देवरुखकर काका आमच्यासोबत आहेत. काका इकडे बघा जरा. धन्यवाद. काकांना सुद्धा खूप ट्रेकिंगची आवड आहे आणि खूप वर्षापासून ते ट्रेकिंग करतात. ते जवळजवळ आता हे आज सकाळच्या नंतर संध्याकाळचं आहे. वाघाची विष्ठा आहे बघा इथे. आता गेलेला आहे वाघ. आणि सकाळची विष्ठा आहे, ताजी विष्ठा आहे. नाही सकाळची नाही आहे एवढी, जवळजवळ रात्रीची. हा गेला की हा बघा पंजा. अरे हा आणि या परिसरामध्ये आता सकाळी वाघ या ठिकाणी वावर होता. त्याचे पंजे आहेत बघा इथे, दिसत आहे पंजे आहेत. त्यामुळे इथे वाघ आहे, बिबट्या नाही, वाघ, पट्टेरी वाघ या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणात वाघांचा वावर या जंगलामध्ये आहे. त्यामुळे जर या किल्ल्यावर येत असाल तर गाईडशिवाय येऊ नका. इथून असं खाली उतरायला लागतं, ही दरी आहे आणि इथून असं वरती चढावं लागतं. हा नारायणगडचा परिसर आहे. आपण थोड्या वेळात नारायणगडामध्ये प्रवेश करतो. इथे पाठी देखील आहे बघा आणि दरी आहे मोठी दोन्ही बाजूला. दरी आहे त्या बाजूला पण खोल अशी दरी आहे, त्या साईडला पण मोठी दरी आहे, दोन्ही साईडला. त्यामुळे या दोन डोंगर रांगांना जोडलेला हा खिंडीचा भाग आहे. आणि इथून हा किल्ला चालू होतो. किल्ल्यावरती यायला दुसरी कुठलीच वाट नाही आहे, फक्त ही एकमेव वाट आहे. आणि या परिसरामध्ये हिंस्र प्राणी मोठ्या प्रमाणात आहे. वाघ आहे, अस्वल आहेत, लांडगे आहेत, बिबटे आहे, त्यानंतर तरस आहे, लांडगे आहेत,
भरपूर प्रमाणामध्ये हिंस्र प्राणी या नारायणगड परिसरामध्ये आहेत. त्यामुळे इथे येताना आपण गाडीशिवाय येऊ नये. खूप धोकादायक असा परिसर आहे. नारायणगड किल्ल्याकडे हा मार्ग दाखवणारा बोर्ड आहे, फलक आहे. खूप खोल अशी दरी आहे. आणि नारायणगड किल्ल्यावरती आपला प्रवेश झालेला आहे, आमच्या गाईडने सांगितलेलं आहे. आणि हे बघा अवशेष चालू झाले तिथे किल्ल्यावरचे. हे बघा दगडी भांडी, दगडी भांडी आणि पुढे अनेक अवशेष आहे. आपण पुढे जाऊ तसं बघूयात. हे बघा इथे अवशेष आहेत. पहिलं बांधकाम लॉकच्या दगडावर आणि चुना आणि गुळवरती व्हायचं. हां बांधकाम, पण ते बांधकाम हलत नव्हतं. 350 वर्ष झाले हल्ला नाही. दादा व्हिडिओ हे बघा चौथरा इथे. गवतामध्ये हा चौथरा बघा. हा चौथरा आहे पूर्ण वास्तूचा. खेळणीसाठी इथे हा दगड आहे, खडक आहे. ते खडकावरती जाऊन आहे बघा. इथून असा पूर्ण परिसर दिसतो. मोडल्या समोरचा जो दिसतोय निमुळता भाग तो आहे कावळे 7 पॉईंट. आणि ती खोल अशी दरी, तो तिथून दिसणारा व्ह्यू आहे. आणि इथून हा उंचावरनं दिसणारा हा किल्ल्याचा व्ह्यू आहे. पूर्ण बघा जंगल परिसर आहे. आणि जंगलामध्ये असलेला हा अपरिचित असा नारायणगड किल्ला जागा आहे. आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथे हा त्या काळामध्ये दारुगोळा कारखाना होता असा अपरिचित असा हा किल्ला. कारण या ठिकाणी नैसर्गिक अशी तटबंदी खूप खतरनाक आहे. पण याच्या इथे चौथऱ्यांचा हा भाग आहे. वास्तूंची चौथर तिथे पूर्ण जंगल परिसर आहे. तिथून हा किल्ला चालू होतो. आणि इथे काही अवशेष आपण अवशेष बघूयात. आणि पूर्ण किल्ला सुरू आहे. मुबलक असं पाणी मिळतंय, गव्यांना मिळतंय. आणि हा या किल्ल्यावरचा हा तलाव आहे. पाणी कोरडा आहे पूर्ण. प्राण्यांना पाण्याला सोर्स आहे ना, पाणी आहे. आणि हा पूर्ण तलावाचा भाग आहे. पावसाळ्यामध्ये हे भरलेलं असतं पूर्ण. हे असतं खवले माझ्याकडे. नारायणगडावरनं दिसणारा हा परिसर आहे. उत्तरेकडले परिसर. आणि हा समोर दिसणारा तसा एवढा जंगलात थांबणार नाही. या झाडांच्या समोर दिसणारा हा मनोहर मनसंतोषगड आहे. हा देखील भविष्यामध्ये आपल्याला बघायचा किल्ला. भीती दाखवणार. आणि पक्षी बघा पिवळा पक्षी. पिवळा होता एकदम. गोल्डन ओरियल हो फार लांब हा सगळा परिसर आहे. अरे हा गड सुंदर आहे. हे समोर जे झाड आहे हे आहे हिरड्याचं झाड. आपल्या जुन्नरच्या देखील आदिवासी भागामध्ये, मावळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात हिरड्याची झाडं आहेत. झाड जातात. आणि हा जो परिसर आहे नारायणगड किल्ल्यावरचा हा जो पठार आहे त्याला घोडे मैदान असं म्हटलं जायचं. हे पूर्ण मैदान आहे. आणि इथून पूर्ण पश्चिमेचा, उत्तरेचा, दक्षिणेचा जंगलाचा परिसर या ठिकाणी दिसतो. आणि पूर्वेचा जर आपण बघितलं तर त्या उंच भागावरनं पूर्वेचा देखील कावळेसाद वगैरे ते सगळ्या गोष्टी, सगळं परिसर आपल्याला दिसतो. असा हा नारायणगडचा परिसर आहे, नारायणगड किल्ला आहे. अशा या घनदाट जंगलामध्ये असलेला हा अपरिचित असा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला सावंतवाडी तालुक्यामध्ये असलेला आंबोली घाटाच्या वरती असलेला हा नारायणगड किल्ला आहे. आणि खूप घनदाट अशा जंगलामध्ये हा किल्ला आहे. आणि या किल्ल्यावरती आल्यानंतर रांगणा किल्ल्याची आठवण झाली. तो किल्ला देखील असाच जंगलामध्ये आहे. आणि हिंस्र प्राणी देखील मोठ्या प्रमाणात रांगणा किल्ल्याच्या परिसरामध्ये देखील आहेत. आणि या नारायणगडाच्या परिसरामध्ये देखील आहेत. नारायणगड किल्ला आपला बघून झालेला आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागतोय. किल्ल्यावरती फारसा अवशेष नाही आहे. तलाव आहे आणि बाकीचे जे व्हिडिओमध्ये दाखवलेले ते अवशेष आहेत. घोडे मैदान आहे. पलीकडं तो व्ह्यू आहे मनसंतोषगड, तिकडचा व्ह्यू, त्यानंतर कावळेसाद व्ह्यू. आणि या दक्षिणेकडची एक मोठी व्हॅली दरी त्या ठिकाणी दिसते. असे अवशेष या ठिकाणी आहेत. आपला हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती, हा परिसर कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवजन ट्रेकर्स या यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करा. आता अशी काही त्या गावात म्हणजे आपल्याला किल्ल्यांचे अनेक व्हिडिओ या चॅनलवरचे बघायला भेटतील. अनेक किल्ल्यांची माहिती बघायला भेटेल. अपरिचित असे किल्ले आपण जास्त करून बघत असतो. आणि महाराष्ट्रातले आणि इतर राज्यातले एकूण 513 किल्ले मी बघितलेले आहेत. हा 514वा किल्ला आहे. आणि अनेक किल्ले अजून महाराष्ट्रातले, नागपूर असेल, अमरावती असेल, त्या साईडचे किल्ले माझे बघायचे राहिले आहेत काही प्रमाणात. बाकी महाराष्ट्रातले अनेक किल्ले, अनेक जिल्ह्यातले किल्ले माझे बघून झालेले आहेत. असा हा गड किल्ल्यांचा प्रवास आहे.